केंद्र सरकारने या हंगामात ऊसापासून इथेनॉल निर्मितीवरती बंदी घातली आहे। सरकारने गुरुवारी काढलेल्या आदेशामुळे साखर कारखानदारांना मोठा धक्का। केंद्र सरकारच्या इथेनॉल उत्पादन बंदीचा तुघलकी निर्णय, राजू शेट्टींचा आरोप। ऊसाच्या रसापासून तयार झालेला इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांनी घेऊ नये, केंद्र सरकारचा आदेश। या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज। इथेनॉलच्या मुद्द्यावरती अजित पवारांचा गडकरींना फोन, साखर कारखानदार अडचणीत येतील, अजित पवार यांची भूमिका। नांदेड शहरात ठिकठिकाणी मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत, पिंपळगाव महादेवमध्ये जरांगेंवरती पुष्पवर्षाव। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित येऊन मराठा आरक्षणासाठी कायदा करावा, मनोज जरांगेंचं आवाहन। 2 महिन्यांनंतरही मराठ्यांवरचे गुन्हे मागे का घेतले नाहीत याचे उत्तर द्या, जरांगेंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर, येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्यावरती चर्चा सुरू, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती। मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मागासवर्ग आयोगामध्ये चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा आरोप। धर्माच्या नावे निवडणुकीमध्ये मत मागण्यास निवडणूक आयोगाची परवानगी आहे का, ठाकरे गटाचं निवडणूक आयोगाला स्मरणपत्र। पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत यांच्याकडनं हवं तसं बोलवून घेत त्यांचा बळीचा बकरा बनवला, शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। आमदार अपात्रतेची सुनावणी आज 2 सत्रात होणार, सकाळी पहिलं सत्र तर दुपारी 2 ते 6 दरम्यान दुसरं सत्र। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीच्या वेळापत्रकात मोठा बदल, उलट साक्ष घेण्यासाठी ठाकरे गटाला 1 दिवसाची मुदतवाढ। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस, शेतीच्या नुकसानाचा मुद्दा गाजणार तर नवाब मलिक यांच्यावरूनही खडाजंगीची शक्यता। नागपूर विधानभवन परिसरात मराठा आरक्षणाबाबतचे बॅनर्स, अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करावी, महाराष्ट्र राज्य मराठा युवा सेनेची मागणी। अजित पवार मित्रमंडळाला स्वाभिमान उरलेला नाही, देवेंद्र फडणवीसांच्या पत्रानंतर रोहित पवारांची टीका। नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य नाही, सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र। देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं पत्र जाहीर करण्याच्या ऐवजी अजित पवारांची खासगीत चर्चा करायला हवी होती, अमोल मिटकरींची भूमिका। आम्ही मलिकांसोबत नाही हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न, फडणवीसांच्या पत्रानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा टोला। देवेंद्र फडणवीसांच्या पत्राला शिंदे गटाचं समर्थन, फडणवीसांची भूमिका योग्य, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका घेतली, या मताशी आम्ही सहमत, उदय सामंत यांची भूमिका। भाजपनं पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं, सत्तेसाठी नवाब मलिकांचा राजीनामा न घेणाऱ्या सत्ता पिपासू उद्धव ठाकरेंमध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये हाच फरक, मुंबई भाजपचं ट्विट। देवेंद्र फडणवीसांची भूमिका योग्य, देशहित हे पहिलं यातून स्पष्ट झालंय, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची भूमिका। नवाब मलिक प्रकरणावरनं सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका, फडणवीसांचं राजकारण पाहून सरडे सुद्धा लाजतील आणि आत्महत्या करतील, अंधारेंचं बोचरं विधान। तर मातोश्रीवरती फार जाऊ नका, नाहीतर तिथलेच सरडे आत्महत्या करतील, अंधारेंनी फडणवीसांवरती केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। विरोधकांच्या सगळ्या मागण्यांवरती चर्चा केली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। अजित पवार गटाचे लोक जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा त्यांनी कायम चहापानावर बहिष्कार टाकला, तेव्हा त्यांना पान सुपारीची माहिती नव्हती, जितेंद्र आव्हाड यांचा टोला। पुरवणी मागण्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना 40 कोटींच्या निधीची तरतूद, आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवत निधीची तरतूद केल्याचा विरोधकांचा आरोप। नागपूरमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी, शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी, शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी, महाविकास आघाडीसोबत आघाडी करताना भाजपसोबतही युतीचे प्रयत्न सुरू होते, दिलीप लांडे यांचा गौप्यस्फोट। मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाणी पुरवठा पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीबाणी, वांद्रे पश्चिमेतील 600 MMच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनला मोठी गळती, खार परिसरातल्या पाणी पुरवठ्यावरती परिणाम। मुंबईतल्या नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, महानगरपालिकेचं आवाहन, मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीनंतर मुंबईतल्या काही भागात गढूळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता। चर्चगेट वसई एसी लोकलमध्ये पाणी गळती, पाण्याच्या गळतीमुळे रेल्वे प्रवासी नाराज। समृद्धी महामार्गामुळे MSRDCला समृद्धी, महामार्ग सुरू झाल्यापासून 422 कोटींचा महसूल जमा।
विरार बोर्डिंग्जमधील म्हाडाच्या घरांची विक्री आता नवीन धोरणानुसार 5 पर्यायांच्या माध्यमातून घरांची विक्री होणार. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील प्रसिद्ध यल्लम्मा देवीच्या मंदिरात चोरी, जवळपास 10 लाखांचे दागिने चोरीला. मुंबई महापालिकेशिवाय आदित्य ठाकरेंना काहीच दिसत नाही. आमदार मिहिर कोटेचांचा आदित्य ठाकरेंना टोला. आदित्य ठाकरे अधिवेशनातही आम्ही काढलेल्या फर्निचर घोटाळ्यासंदर्भातच पुन्हा बोलतील, कोटेचांचं वक्तव्य. संजय राऊतांच्या आरोपांवरती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं उत्तर. अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करणं गैर. राऊतांनी माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकू, तानाजी सावंत यांचा इशारा. लोकसभेच्या निवडणुका कधीही होऊ द्या, आम्ही पूर्णपणे तयार, अनिल परब यांचं सरकारला आव्हान. दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी म्हणजे शिळ्या कढीला ऊत, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं वक्तव्य. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात निर्णय घ्या, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अकोल्यात महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक, महापालिकेमध्ये भाजपविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन. राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे असं वाटत नाही, जितेंद्र आव्हाडांची सरकारवरती टीका. ज्याप्रमाणे मराठा समाजाची जनगणनेसाठी निधी दिला तसाच इतर समाजालाही निधी द्यावा, नाना पटोलेंची मागणी. राज्यपाल रमेश बैस आज भंडाऱ्यामध्ये शहापूर इथल्या डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी इथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला उपस्थित राहणार. वर्ध्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवारांची पुस्तक तुला, राष्ट्रवादीचे युवा नेते समीर देशमुखांकडे रोहित पवारांना पुस्तक भेट. रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याविषयी संभाजी ब्रिगेडच्या प्रदीप कणसेंच्या विरोधात गुन्हा, पत्रकार परिषदेत कणसेंनी आरोप फेटाळले. ललित पाटील प्रकरणामध्ये डॉक्टर प्रवीण देवकाते आणि डॉक्टर संजय मरसळे यांचा कोठडीतला मुक्काम वाढला. देवकाते आणि मरसळे यांना पुणे न्यायालयानं सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. विरोधकांच्या घोषणेनंतर अखेर कुंभकर्ण सरकार जागं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवरती टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.